शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा या संस्थेमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाकरता हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। मी माणिक केवटे, शिल्प निदेशक, यांत्रिक डिझेल या निर्मितीकरता मार्गदर्शन लाभलेलं आहे। या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री व्ही.जे. नागोरे साहेब। आजचा आपला टॉपिक आहे ऑइल फिल्टर। ऑइल फिल्टर इंजिनमध्ये लुब्रिकेशन सिस्टीमचा वापर करण्यात येतो आणि ही लुब्रिकेशन सिस्टीम प्रभावीपणे कार्य करण्याकरिता त्यामध्ये वेगवेगळे घटकांचा समावेश असतो। त्यापैकी ऑइल फिल्टर हा एक घटक आहे। ऑइल फिल्टर हे दोन प्रकारचे असतात। एक हा बायपास ऑइल फिल्टर आणि फुल फ्लो ऑइल फिल्टर। बायपास ऑइल फिल्टर हा सर्वसाधारणपणे पेट्रोल इंजिन करता वापरण्यात येतो, तर फुल फ्लो ऑइल फिल्टर हा डिझेल इंजिन करता वापरण्यात येतो। या ऑइल फिल्टरचे पार्ट्स आहे, एक नंबरने इथे दर्शवलेला आहे फिल्टर कव्हर, 2 नंबर ऑइल आउटलेट, 3 नंबर आहे ऑइल इनलेट, इथून ऑइल फिल्टरमध्ये प्रवेश करते। चौथा आहे इथे एक कव्हर आणि बाउल किंवा बॉडी, याच्यामध्ये एक ओरिंग असते, ती काळ्या रंगाने इथे दर्शवण्यात आलेली आहे, 4 नंबर। 5 नंबर फिल्टर एलिमेंट, 6 नंबर याचा बॉडी आहे फिल्टरची, ज्याच्यामध्ये हे फिल्टर एलिमेंट आणि स्प्रिंग वगैरे पार्ट समावेश असतं। 7 नंबर स्प्रिंग आहे प्रेशरनी एलिमेंटवर फिट राहण्याकरता। 8 नंबरला एक स्प्रिंग लोडेड बायपास व्हॉल्व दिलेला आहे। तर हा फिल्टरचं कार्य कसं चालतं ते आपण थोडक्यात बघूया। 3 नंबरचा हा ऑइल इनलेट आहे। संपमधलं ऑइल स्ट्रेनरमध्ये फिल्टर करून पंपद्वारा प्रेशरनी फिल्टरमध्ये पाठवण्यात येतं आणि या फिल्टरमध्ये 3 या ठिकाणी याचा इनलेट आहे। या इनलेटमध्ये ऑइल या बाउलमध्ये येतं आणि बाउलमधून फिल्टर झालेलं ऑइल सेंटरमधून बाहेर निघतून ते 2 नंबरच्या आउटलेट मार्गातून इंजिनला लुब्रिकेशनसाठी पुरवण्यात येते। यामध्ये कसं होतं की एखाद्या वेळेला आपण निर्धारित त्याच्या वेळेनुसार ऑइल फिल्टर चेंज करायचं असते आणि त्यावेळेला समजा किंवा तत्पूर्वी जर हे फिल्टर एलिमेंट 5 नंबरनी येलो कलरमध्ये दर्शवलेलं आहे, हे जर चोकअप झालं तर या सेंटरमधून जे फिल्टर होऊन जाणारं ऑइल आहे हे पास होणार नाही, इंजिनला लुब्रिकंटचा पुरवठा होणार नाही। अशा वेळेस इंजिन सीज होऊन एक खर्चाचा फॅक्टर निर्माण होतो। असं होऊ नये म्हणून काही वेळेस हा प्रेशर बॉल जो दिलेला आहे हा प्रेशरने वर उचलला जातो, स्प्रिंग हा दबतो आणि इथून बायपास मार्ग खुला होतो आणि इंजिनला फिल्टर न होता ऑइलचा पुरवठा केला जातो। अशा तऱ्हेने ही फिल्ट्रेशन सिस्टीम कार्य करते। सहसा अशी परिस्थिती निर्माण होत नाही, परंतु काही कारणवश जर ती परिस्थिती निर्माण झाली तर हा 8 नंबरनी दर्शवलेला स्प्रिंग लोडेड बायपास व्हॉल्व ओपन होतो आणि इंजिनला लुब्रिकेशनचा पुरवठा केला जातो। धन्यवाद।